हाय, नारळी पौर्णिमा आहे आज. तर आज आपण नारळी भात करणार आहोत. त्यासाठी मी एक नारळ फोडून घेतलेला आहे. तर हा फोडलेला आहे. आता हा आपल्याला खवून घ्यायचा आहे. तर 1 वाटी खवलेला नारळ लागणार आहे. तर हा मी नारळ खवून घेते. तर त्याचं जे खालचं काळपट आहे ते मी घेतलेलं नाही, फक्त वरचा घेतलेला आहे. आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे. त्यासाठी मी अख्खा बासमती तांदूळ 1 वाटी, 1 वाटीला थोडीशी कमी साखर, 1 वाटी नारळाचा चव अगदी गच्च भरून घेतलेला आहे, कारण मला जास्त खोबरं आवडतं. केशर घेतलेला आहे. खडा गरम मसालामध्ये दालचिनी, विलायची, लवंग आणि 1 स्टारफूल घेतलेला आहे मी. आणि केशर घ्यायचं आहे आपल्याला. आधी हा बासमती तांदूळ 15-20 मिनटं मी पाण्यात भिजवत ठेवलेला आहे. एका कढईमध्ये तूप गरम करायचं आहे. त्यामध्ये खडा गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे. तर याचा जो फ्रॅग्रन्स आहे तो तुपामध्ये उतरेपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जो धुतलेला बासमती तांदूळ होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे. हे ड्रायफ्रूट्स वेगळे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मी मध्ये थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेत. तर हे आपल्याला सगळं एकत्रित मस्त मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी नारळाचा चव टाकलेला आहे. तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळसुद्धा यूज करू शकता, पण मला नारळी भात हा पर्सनली साखरेचाच आवडतो. तुम्ही गूळ वापरू शकता. त्यामध्ये नारळाचं दूधसुद्धा 1 वाटी घातलेलं आहे मी. आणि आता 1 वाटीला साधारण मी 3 वाटी पाणी हे केशरचं दूध ॲड करते. म्हणजे जे नारळाचं दूध आहे ते पकडून 3 वाटी साधारण अंदाजे मी पाणी टाकलेलं आहे. तर हे कढईमध्ये मी व्यवस्थित उकळी आणून नंतर मी याच्या कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. इतका छान वास सुटलेला आहे आणि अगदी सोपी मेथड आहे आणि खूप टेस्टी होते. हे जे वेगळं राईस शिजवून आपण जर ते परतलं तर त्या राईसला तो एवढा टेस्ट पूर्ण उतरत नाही. त्यासाठी मी हे सगळं एकत्र करून मग याला शिट्ट्या करून घेणार आहे. तर अगदी छान मोकळा तुम्ही बघू शकता की सगळं एकत्र साखर वगैरे टाकल्यामुळे असं काही नाही की तो शिजलेला नाही आहे. अगदी छान हा भात आपला नारळी भात शिजलेला आहे आणि टेस्टसुद्धा अगदी छान आहे. तर तुम्ही ही रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. साखरेऐवजी गूळ टाकायचा आहे बारीक चिरलेला. तर हा आपला नारळी भात आजच्या नारळी पौर्णिमेसाठी तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि एरवीसुद्धा नारळी पौर्णिमा जरी नसेल तरी एरवीसुद्धा आपण हा राईस ट्राय करू शकतो ॲज अ डेझर्ट. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे सुद्धा कळवा. थँक्यू.